नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी आज नोटरी संदर्भात एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेली आहे, की आपण बघतच आहोत की खूप सारे ॲग्रीमेंट, खूप सारे ॲफिडेविट, डिक्लेरेशन आपण करू शकतो. तर एक डॉक्युमेंट जे आहे की जे करू शकतो आपण, तर बरेच नोटरी वकिलांना ते माहीत नसतं. ते म्हणजे की मी एक व्हिडिओ याच्यावर बनवलेला आहे की किती प्रकारचे ॲग्रीमेंट आपण नोटराईज करू शकतो. तर त्यातलं एक ॲग्रीमेंट आहे ते म्हणजे सेटलमेंट ॲग्रीमेंट. सेटलमेंट ॲग्रीमेंट म्हणजे की बऱ्याचदा असं होतं की पैशाविषयी काहीतरी दोघांमध्ये ॲग्रीमेंट झालेलं असतं किंवा कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं किंवा हे डेप्ट असतात, म्हणजे उसने घेतलेले असतात किंवा काही दिवसासाठी, काही महिन्यांसाठी किंवा कोणता तरी व्यवहार झालेला असतो आणि मग ते व्यवहार झाल्यानंतर त्या दोघांमध्ये काहीतरी वाद निर्माण होतात आणि मग त्याच्यानंतर ते दोन्ही पार्टी सेटलमेंट करते. मग तसं ॲग्रीमेंट आपण नोटराईज करू शकतो. म्हणजे माझ्याकडे एक आलं आहे सेटलमेंट ॲग्रीमेंट, की जे असं आहे की एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने खूप लोकांकडनं फ्लॅटच्या संदर्भात पैसे घेतले होते, ॲडव्हान्स. काही हप्ते पण त्या लोकांनी सगळे दिले होते. पण मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती जी अपार्टमेंट त्याचे जे होते, त्याचे जे बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते सगळं फिसकटलं आणि तो डिले झाला. डिले झाल्यानंतर मग काही लोकांनी त्यांना त्यांच्यावर ॲक्शन वगैरे घेण्यासाठी नोटीस वगैरे पाठवली. मग त्यानंतर त्या व्यक्तीने सगळ्या लोकांना बोलवून असं सांगितलं की मी काही दिवसात, म्हणजे त्यांनी ठरवलं की एवढ्या-एवढ्या दिवसात मी राहिलेली सगळं पेमेंट तरी करेल किंवा मग ते काही लोकांना त्यांनी ते पेमेंट करण्याचं हे केलं, ॲग्री केलं आणि काही लोकांना ते फ्लॅट बांधून देण्याचं ॲग्री केलं. तर असे सेटलमेंट ॲग्रीमेंट आम्ही केले. तर सेटलमेंट ॲग्रीमेंट एक ॲडव्होकेटच्या थ्रू आलं ते माझ्याकडं. ॲडव्होकेटची पण साईन त्या सेटलमेंट ॲग्रीमेंटवर मी घेतली आणि असे ते सेटलमेंट ॲग्रीमेंट काही आलेत ते माझ्याकडं, की जे मी नोटरी केलेले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला पण माहीत असणं गरजेचं आहे की सेटलमेंट ॲग्रीमेंट वी कॅन नोटराईज. तर असंच कधी-कधी नवरा-बायकोचा वाद असतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि मग लीगली ते कोर्टामध्ये जाऊ शकत नाही किंवा 1 वर्षाच्या अगोदर असतं ते त्यांचं आणि मग ते सेटलमेंट ॲग्रीमेंट किंवा काहीतरी करतात. अशा रिलेटेड पण आपण सेटलमेंट ॲग्रीमेंट करू शकतो, की त्या दोघांमध्ये की अगोदर काहीतरी कोर्टामध्ये केलेलं असतं कोणतरी, मग नंतर त्यांचं एकत्र राहण्याविषयी ठरलं आणि सेटलमेंट ॲग्रीमेंट असं केलं. त्यामुळे सेटलमेंट ॲग्रीमेंट जे आहे ते व्यवस्थित पूर्ण वाचून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही देणं-घेणं नसायला पाहिजे आणि पजेशन नसायला पाहिजे. थँक्यू सो मच. बाय.